नमस्कार, मी प्राध्यापक एन आर जगताप. तुम्ही पाहताय चावडी न्यूज. सासवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 रणसंग्राम रंगलेला आहे आणि अवघ्या 4 ते 5 दिवसांवरती आता मतदान येऊन ठेपलेलं आहे. सासवडकर सज्ज झालेले आहेत कौल द्यायला त्यांच्या मनातील, त्यांच्या सासवडचा भावी नगराध्यक्ष आणि त्यांच्या प्रभागाचा नगरसेवक निवडून देण्यासाठी. आपण सासवड शहरातील मतदारांशी संवाद साधतोय आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. त्यांच्या मनाचा कौल काय आहे, कोण आहे त्यांच्या मनातला सासवडचा भावी नगराध्यक्ष आणि त्यांच्या प्रभागाचा नगरसेवक. मी आता आहे सासवड नव्हे पुरंदर तालुक्यातील सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ, विश्वनिरंजन नेत्र रुग्णालयाचे सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर प्रवीणजी जगताप यांच्यासोबत मी त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेणार आहे की काय नेमकी त्यांची एक वैद्यकीय क्षेत्राशी त्यांचा अगदी निकटचा संबंध आहे आणि त्यासोबतच ते एक सासवडकर आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उच्च शिक्षित सुशिक्षित मतदार देखील आहे. त्यामुळं काय आहे त्यांची प्रतिक्रिया ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळं आपण त्यांच्याशी आज संवाद साधणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. काय आता सध्या सासवड नगर परिषदेच्या प्रचाराची रणधुमाळी रंगली आणि सासवड अत्यंत जन्मगाव म्हटल्यानंतर अत्यंत जवळून तुम्ही बघताय, सासवड बदलताना बघताय. काय सध्याचा कल काय वाटतोय, काय कसं कोण होईल वाटतंय नगराध्यक्ष? कसं आहे की कोण होईल नगराध्यक्ष ह्याच्यापेक्षा आम्ही आता जन्मच येथे झाला आहे, त्यामुळे एकदम लहानपणापासून ते आत्तापर्यंतचं गेले 45 वर्षामध्ये जे काही सासवड शहर बदलतंय किंवा ज्या पद्धतीने सासवड शहराचा जो विकास होतोय, सुधारणा होते आणि सर्वांगीण विकास जो म्हणतो ज्या पद्धतीचा चालू आहे आणि ज्या कुटुंबांनी किंवा ज्या काकींनी ज्या आता नगराध्यक्षपदासाठी आत्ताच्या सध्या उमेदवार आहेत त्यांचं पाहिलेलं योगदान, त्यांचा पाहिलेला अनुभव, त्यांनी काकांना, आदरणीय काकांनी ज्यांनी आपलं सासवड शहर सर्वांगीण विकासाच्या एकदम उंबरठ्यावरती नेऊन ठेवलेले हे विकास भरपूर प्रमाणात केले आहेत. अशा काकांबरोबर सुरुवातीपासूनच भरपूर काम केलेलं आहे. प्रत्येक गल्लीबोळामध्ये जाऊन कुठे काही अडचणी आहेत, काही समस्या आहेत ह्या जाणून घेतलेल्या आहेत. असा त्यांचा गेली एक 30 ते 35 वर्षाचा अनुभव. 2 वेळा नगराध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. प्लस नगरसेवक म्हणून अनेक वर्ष त्यांनी काम केले आहेत, गटनेत्या म्हणून काम केलेलं आहे. अशा पद्धतीने जर पाहिलं आपण नेतृत्व तर काकीच्या म्हणजे माननीय आपल्या आनंदी काकी जगताप ज्या आहेत तर त्याच नगराध्यक्ष होतील असं वाटतंय. कारण की लोक आता सुशिक्षित आणि सुसंस्कृत आहेत. कारण की सासवड शहर पाहिलं तर एक सांस्कृतिकही शहर आहे, आध्यात्मिक शहर आहे, शैक्षणिक शहर आहे. असं सर्वांगीण पद्धतीने आपल्या सासवडामध्ये सगळ्या कला आणि जोपासल्या जातात. तर ह्या सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला विकास पाहायला मिळत आहे आणि त्या पद्धतीचे सर्व उपक्रमी काकींच्या माध्यमातून असतील किंवा आदरणीय माजी आमदार संजय चंदू काका जगताप असतील यांच्या मार्गदर्शनातून चालू असतात. त्यामुळे असंच आपल्याला कणखर आणि अनुभवी जर नेतृत्व हवं असेल आणि आपल्याला अजून सासवडचा विकास चांगल्या पद्धतीने पुढे न्यायचा असेल तर आदरणीय काकींचाच लोक त्यांना सर्वानुमते निवडून देतील असं वाटतंय एकंदरीत. मला आता तुम्ही वैद्यकीय क्षेत्राशी अत्यंत जवळचा संबंध तुमचा. कोरोनाचा काळ गेला, जागतिक महामारी होती, एक पॅन्डेमिक गेला आणि त्या पॅन्डेमिकमध्ये जर आपण बघितलं तर अत्यंत म्हणजे आपल्या घरातल्या म्हणजे स्वतःच्या जीवनाशी आणि घरातल्या प्रत्येकाचा जीव वाचवण्यासाठीची एक लढाई होती. त्यावेळी तुम्ही अगदी म्हणजे बॅटलफील्डवरती होता आणि तुम्ही त्यावेळी खऱ्या अर्थाने रणांगणावरती लढत होता, त्या कोरोनाशी 2 हात करत होता. त्यावेळी काय अनुभव आला तुम्हाला? म्हणजे एकंदरीत तो अनुभव अत्यंत महत्त्वाचा आहे की कारण तुम्ही स्वतः अनुभवलं आणि तुम्ही रुग्णांना जीवदान दिलंय. नक्कीच ते दिवस आठवले तरी भरपूर काही अनुभव आपल्याला मनामध्ये येऊन जातात. कारण की ती केवळ भारत देशात नाही तर पूर्ण जगामध्ये आलेली ती साथ होती आणि जागतिक महामारी म्हणलं तरी त्याला काही हरकत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये पुरंदर तालुक्यामध्ये जर एकमेव नेतृत्व जर कोण पुढं आलं असेल तर ते आदरणीय आपले माजी आमदार संजय चंदू काका जगताप आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या काकी.
आणि त्याचबरोबर ग्रामीण संस्था असेल, रोटरी क्लब असेल, तर अशा अनेक संस्थांना बरोबर घेऊन आपले संजय चंदूकाका जगताप यांनी आणि काकींनी फार मोठा लोकांसाठी एकमेव म्हणजे पुरंदर तालुक्यामध्ये आपल्याला कोविड सेंटर तिथं उभारलेलं होतं की जेथे फक्त लोकांवरती उपचार नाही तर वेगवेगळे आम्ही तिथे सकाळी 6 वाजता जाऊन तिथे लोकांना योगा कसे करायचे, व्यायाम कोणते करायचे, त्यांना आहार कोणता पाहिजे, त्या पद्धतीचे त्यांचा जनजागृती आणि आपल्या आरोग्याबाबतच्या सगळ्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत तर त्याचंही आम्ही मार्गदर्शन तिथे करत होतो. त्याचबरोबर त्यांच्या तपासण्या असतील सगळ्या पद्धतीच्या, त्याबरोबरच त्याच्याबाबत ज्या काही उपचार असतील ते केलेले होते. आमच्या पुरंदर मेडिकल असोसिएशननी त्याच्यामध्ये सरांनी सर्वच डॉक्टरांना एक आवाहन केलं होतं की आपण अशा ह्याच्यामध्ये सर्व डॉक्टरांनी मदत करावी किंवा सर्वांनी ह्याच्यामध्ये सहभाग घ्यावा. त्या पद्धतीने आमच्या पुरंदर मेडिकल असोसिएशनच्या सर्व डॉक्टरांनी तिथे पूर्णपणे मोफत उपचार दिलेले, ते योग्य वेळी तिथं येऊन सगळ्यांच्या तपासण्या केलेल्या होत्या. तर अशा पद्धतीने कोविडमध्ये म्हणजे आहार, योगा आणि उपचार, तपासणी अशा पद्धतीने एकमेव जर नेतृत्व पुढे आले असेल तर ते संजय चंदूकाका जगताप हे आलेले होते. त्यामुळे अनेक लोकांचे म्हणजे तिथे साधारणतः 100 बेड हे म्हणजे विदाऊट ऑक्सिजनचे होते, 50 बेड हे ऑक्सिजनचे होते, प्लस आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटरही देण्यात आलेलं होतं आणि काही इतरही त्याच्यामध्ये आपण सर्व डॉक्टरांना सुरुवातीला बरेचदा कसं होतं की मास्क उपलब्ध नव्हते आणि केवळ N95 मास्क हेच त्याला उपयोगी होतं, कारण की साध्या मास्कला तेवढा कोविडचे जे काही हे होते व्हायरस ते साथ देत नव्हते. तर अशा परिस्थितीमध्ये स्वतः संजय चंदूकाका जगताप यांनी आम्हाला काही मास्क उपलब्ध करून दिले होते. आम्ही तालुक्यातल्या प्रत्येक डॉक्टरांना ते मास्क त्यांच्या ओपीडीमध्ये नेऊन दिलेले होते. ते 95 मास्क म्हणजे दुर्मिळ झालं होतं आणि त्याला शोधणं म्हणजे किती अवघड काम. येस. अशा परिस्थितीमध्ये ते कुठं उपलब्धही होत नव्हते. त्यामुळे कसं होतं की डॉक्टरांनाही म्हणजे लोकांची रुग्णांची तपासणी करणं असेल किंवा त्यांना उपचार करणं असेल तर हे फार अवघड परिस्थिती होती. आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणजे आदरणीय संजय जगताप सरांनी आपल्याला ते सर्व डॉक्टरांना ते N95 मास्क उपलब्ध करून दिले होते. उपचार करता आले. येस, त्यामुळे सर्व रुग्णांचे योग्य त्या पद्धतीने उपचार करता आले, तपासण्या करता आले. म्हणजे आम्ही स्वतः म्हणजे सर्व डॉक्टरांना त्यांच्या ओपीडीमध्ये N95 मास्क दिलेले होते. तर अशा पद्धतीने अशा जागतिक महामारीमध्ये जर जे काही कुणी काम केलं असेल तर आता पाहिलं तर आपल्या तालुक्यामध्ये अनेक नेते आहेत, अनेक नेतृत्व आहेत वेगवेगळे की ते अशा वेळेस काम करू शकतात, परंतु केवळ कुणीच न या अशा वेळेस पुढे आलं तर केवळ आपल्या सामान्य जनतेसाठी. आणि अशा वेळेस फार मोठं हीच हे असते की बाबा तिथे येऊन काम करणं आणि त्याच्यासाठी कोविड सेंटर उपलब्ध करणं ही फार मोठी गोष्ट होती. आणि फक्त त्यांनी उपलब्ध करून नव्हतं दिलं तर त्यांनी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं होतं. ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून आदरणीय राजवर्धिनी ताई जगताप होत्या, त्याही रोज तिथे येत होत्या. आदरणीय संजय चंदूकाका जगताप होते, त्यांचंही म्हणजे फार बारीक लक्ष होतं. लहान मुलांपासून ते एकदम ज्येष्ठ लोकांपर्यंत सर्वच लोकांना कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीची आपल्याला तिथं सुविधा देता येतील, ट्रीटमेंट करता येईल, त्यांच्या कोणत्या सर्व तपासणी करता येतील. आणि त्यामुळे ह्या सर्वांगीण पद्धतीने लक्ष राहिल्यामुळे आपण तिथं आयुर्वेदिक, ॲलोपॅथिक सगळ्या पद्धतीचा योगा ह्या सगळ्या पद्धतीचा उपचार केलेले होते. त्यामुळं आपलं एकमेव असं कोविड सेंटर होतं की या कोविड सेंटरमध्ये एकही रुग्ण दगावलेला नाही आहे. येस. त्यामुळं ह्या कोविड सेंटरचं तसं पाहिलं तर फार मोठं आपण चांगल्या पद्धतीने हे केलं होतं. आणि तेच न करता त्याच्यानंतरसाठी जे काही कोविडसाठी आलेल्या लसीसाठी पण सुद्धा सरांनी आणि त्यांच्या माध्यमातून भरपूर आपल्याला अनेक लोकांपर्यंत लस पोहोचवता आली. त्याचबरोबर आम्ही रोटरी क्लबच्या माध्यमातून आणि संजय सरांच्या आणि काकींच्या मार्गदर्शनातून आपण RH म्हणजे ग्रामीण रुग्णालयामध्ये साधारणतः जे सॅनिटायझर लागतं तर ते उपलब्ध करून दिलेले होते. PPE किट डॉक्टरांसाठी त्यावेळेस उपलब्ध होत नव्हते, ते PPE किट आम्ही उपलब्ध करून दिलेले होते. मास्क असतील तर तेही उपलब्ध करून. म्हणजे N95 मास्क आणि PPE किट ही इतकी महत्त्वाची गोष्ट होती डॉक्टरांसाठी की त्याशिवाय ते उपचारच करू शकत नव्हते. बरोबर. तर त्यामुळे नक्कीच अशा ज्यावेळेस महामारीमध्ये किंवा पुढे भविष्यातही समजा आले तरी कोणतं नेतृत्व पुढेल ह्याच्यातून आपल्याला समजून येतं. त्यामुळे अशा नेतृत्वाचा आपण म्हणजे सर्वच लोकांनी जास्तीत जास्त विचार करणं आवश्यक आहे. काल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉक्टरांशी संवाद साधला. काय एकंदरीत तो जो संवाद होता त्यातून काय म्हणजे एक आपण म्हणतो ना की
थेट मंत्री ज्यावेळी आपल्याशी संपर्क साधतात आणि मग आपल्याला आपली गाऱ्हाणी, आपल्या समस्या किंवा त्यांच्याकडून काही गोष्टी ज्या मिळतात, आश्वासन म्हणा किंवा आपल्या मागण्या मान्य करून घेता येतात, तर ते त्या संवादाबाबतीत काय म्हणाल? बरोबर. आदरणीय चंद्रकांत दादा पाटील काल यांनी आपल्याला पुरंदर मेडिकल असोसिएशनच्या सर्वच डॉक्टरांना भेट दिली. तर त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये किंवा संवाद साधताना नक्कीच म्हणजे आदरणीय आपले पंतप्रधान नरेंद्र भाई मोदीजी असतील, आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि ह्यांनीच सर्वच की आपल्या आरोग्यावरती फार मोठा भर दिलेला आहे आणि त्याच्यासाठी महात्मा फुले ज्योतिबा आरोग्य जी काही योजना आहे, नंतर मुख्यमंत्री आरोग्य सहायता योजना आहे, पंतप्रधान आरोग्य सहायता, अशा योजनांना फार मोठं त्यांनी सहाय्य आणि अर्थ हे उपलब्ध निधी उपलब्ध करून दिल्यामुळे अनेक प्रकारचे म्हणजे साधारणतः 20-20, 25-25 लाखापर्यंतचे बिलं जे होत आहेत तर ते पण सामान्य लोकांचे त्या योजनेमधून होत आहेत आणि जे आजार आत्तापर्यंतचे त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले नव्हते ते पण आजार त्यांनी त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. आणि कसं होतं की पूर्वी म्हणजे तालुक्यामध्ये एखादं हॉस्पिटल होतं की जे फक्त महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत होतं, परंतु तसं न होता त्यांनी अनेक रुग्णालयांना त्यांना त्या स्कीम दिलेल्या आहेत, योजना दिलेल्या आहेत. इव्हन आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये जवळपास 6 ते 7 आपल्या हॉस्पिटलांना त्यांनी महात्मा फुले योजना दिलेली आहे. त्याच्यामुळे आता सामान्य लोकांना तिथपर्यंत जाणे, ते तपासणी करणे आणि उपचार घेणं फार सोपं झालेलं आहे. त्याचबरोबर आपला जो काही पुरंदर तालुक्याचा किंवा सर्वच डॉक्टरांचा जो काय बायोमेडिकल वेस्ट जो आहे की जो जैविक कचरा म्हणतो आपण, तर तो कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठीची फार मोठी आपल्याला समस्या आहे. कारण की जे काही आपल्याला आता जय भवानी म्हणून जी काही संस्था आहे की जी बारामतीला आहे आणि ती इथून कचरा घेऊन जाते आणि विल्हेवाट लावते, तर त्याच्यामध्ये कसं होतं की त्यांची रेग्युलर जी सर्व्हिस पाहिजे ती सर्व्हिस मिळत नाही आहे. त्यामुळं जो काही कचरा आहे तो बऱ्याचदा तिथं 3-3, 4-4 दिवस राहतो. त्याचबरोबर त्यांचं ट्रान्सपोर्टेशन आणि ह्याच्यामुळं खर्चही भरपूर वाढलेला आहे. त्याच्यामुळे सर्व डॉक्टरांना तेवढं खर्च देणं फार म्हणजे परवडत नाही. त्यामुळं त्याचा जो काही भार आहे तो ॲटोमॅटिक रुग्णांवरती येतो आणि रुग्णांवर नाही त्याच्या फीस जास्त भरावे लागतात. तर ह्याचा विचार करता काल आपल्याला चंद्रकांत दादा पाटलांनी शब्द दिलेला की ह्याच्यासाठीची जी काही आपण समस्या आहे ही पुरंदर तालुक्यामध्येच कशी आपल्याला ती सोडवता येईल किंवा त्याच्यासाठीचं काय करता येईल, पुढच्या हे इलेक्शन झाल्यानंतर पुढच्या 4 ते 6 महिन्यामध्ये आपण त्याच्यावरती नक्कीच उपाय करूयात. आणि त्यांनी तो त्या पद्धतीने शब्द दिलेला आहे आणि ते बघू आता ते पूर्ण करतील असं आमची अपेक्षा आहे. म्हणजे नगराध्यक्ष आणि नगरसेवक असतानाचं सासवड नगर परिषदेचा कारभार आणि ह्या 4 वर्षामध्ये प्रशासकाच्या हातातला कारभार, एक काय फरक जाणवला हो तुम्हाला? नक्कीच खरंच भरपूर प्रमाणात फरक जाणवला. कारण की कसं होतं की सामान्य जनतेतून दिलेलं नेतृत्व आणि फक्त प्रशासन ह्याच्यावरती ज्यावेळेस वेगवेगळी जे काही संस्था चालवल्या जातात किंवा सासवड नगरपालिका असेल किंवा इतर, तर ह्याच्यामध्ये दोघांचा संयोग किंवा त्या प्रशासनावरती लक्ष ठेवून किंवा त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी किंवा सामान्य लोकांना प्रशासनापर्यंत पोहोचणं फार अवघड जातं. इव्हन आमच्या डॉक्टरांच्या बऱ्याचशा समस्या असतात की बाबा कोणाच्या हॉस्पिटलचं काम असेल, त्यांना NOC हवे असेल किंवा दरवर्षी आम्हाला आमच्या हॉस्पिटलचं रिन्युअल करावं लागतं किंवा त्यांचं ना हरकत पत्रक पण पुन्हा घ्यावं लागतं किंवा अनेक जे काही समस्या असतात, तर त्यासाठी आम्हाला त्या प्रशासनापर्यंत पोहोचणं किंवा तिथे गेल्यानंतर ते बाबा वेळ खाऊ, आज या उद्या या, तर अशा बऱ्याचशा आमच्या डॉक्टरांचेच भरपूर आम्हाला अनुभव असे आहेत की एवढ्या 2-3 वर्षामध्ये आम्हाला फार त्याचा त्रास झाला. परंतु ह्याच्या अगोदर कसं होतं की आपले जे काही नगरसेवक होते किंवा आपल्या लोकांमध्ये दिलेला जे काही नेतृत्व होतं, अशा लोकांना आम्ही संपर्क केला, जस्ट फोन केला तरी आमचं काम तिथं होत होतं. कारण की त्यावर जाऊन बसणं आणि ते सगळं करून घेणं, 4-4, 6-6 वेळा जाणं म्हणजे इथल्या रुग्णांची गैरसोय करणं आहे. कारण की दवाखान्यामध्ये रुग्णांना आपण पाहायचं की तिथे जाऊन ते कामं करून घ्यायची. तर हा फार मोठा आम्हाला जो काय अनुभव आलेला आहे. कारण की बरेचदा आता आमचं जे काय असोसिएशनचं जो काय परिसर आहे, आता आपल्यालाही माहिती आहे की तिथेही बरेचदा कचरा पडलेला असतो, बरेचदा तिथे एकदा ड्रेनेज लाईनही फुटलेली होती. तर आम्ही बरेचदा प्रशासनापर्यंत त्या म्हणजे मांडल्या आमच्या सगळ्या गोष्टी, 4-6 वेळा फोन केले, तिथपर्यंत भेटलो, परंतु ते पूर्ण करण्यासाठी आम्हाला फार पाठपुरावा करावा लागला. जे काम जे आहे 1 दिवसाचं तर त्याला साधारणतः त्यांनी 4 ते 6 महिने घेतले. म्हणजे हा आमचा स्वतःचा अनुभव आहे. म्हणजे जर आरोग्य खात्यामध्ये जिथं पुरंदर तालुक्याचं काम केलं जातं, जिथून काम होतं, तिथं जर आम्हाला अशा समस्या येत असेल तर सामान्य जनतेला काय ह्या सगळ्या गोष्टी अनुभवता येत असतील याचा नक्कीच आपण विचार करणं गरजेचं आहे. जर
तुम्ही म्हणता एका दिवसाच्या कामाला 4 ते 5 दिवस लागले, 4-5-6 वेळा तुम्हाला संपर्क करावा लागला. जर नगरसेवक किंवा नगराध्यक्ष असते तर काय फरक जाणवला असता? नक्कीच ते आपल्याला 1 ते 2 दिवसामध्ये काम झालं असतं. 4 ते 5 दिवस नाही, 4 ते 5 महिने लागले आम्हाला. अरे बापरे, 4 ते 5 महिने. त्यावेळेस मी आपल्या न्यूजला अगदी आपण ती बातमी कव्हर केली होती. म्हणजे बापरे, आरोग्य खात्याची आपणही स्वतः बोलले होते आणि मग त्याच्यानंतर त्यांनी करून घेतलं. परंतु एवढा वेळ नाही लागायला पाहिजे. म्हणजे स्वच्छता हा फार महत्त्वाचा विषय आहे आणि त्याच्यामधूनच साथीचे रोग होत असतात. ॲक्च्युली तसं पाहिलं तर आता साथीचे रोग म्हणजे डेंग्यू असेल किंवा गॅस्ट्रो असेल तर आता हा बराचसा म्हणजे ह्या वर्षी तर हे आपल्याला पाहायलाच नाही मिळेल. केवळ की स्वच्छता असेल किंवा इतर जे काही आता आपलं स्वच्छ पाणी असेल ह्यामुळं गॅस्ट्रोसुद्धा कमी झालेला आहे असं आहे. आता मध्यंतरी ना 1-2-3 वर्षामध्ये बघा, म्हणजे हा जो आपण म्हणतोय हा 4 वर्षांचा काळ, यामध्ये थोड्याशा हे जे साथीचे रोग आहे ह्यांची संख्या वाढल्याच्या तक्रारी नागरिकांमधून येत होत्या. त्या अगोदर या तक्रारी होत नव्हत्या असं देखील नागरिक म्हणतात. असं काय अनुभव आला का? आता तुम्ही त्या क्षेत्राशी अगदी जवळच्या संपर्क आहे याच्यात, तर काय नेमकं परिस्थिती होते? नाही, कसं आहे की जे काही पूर्वी काकांनी असेल काकींनी जे काही एक शिस्तबद्ध कामाची हे लावलेली होती, शिस्त लावली होती, प्रशासन असेल तिथले कामगार असेल किंवा काय, त्याच्यामध्ये थोडासा तो शिस्तचा आपल्याला कुठेतरी कमी प्रमाणात झालेली एवढ्या गेल्या 2-3 वर्षामध्ये नक्कीच जाणून आलं. त्याच्यामुळं जी स्वच्छता व्हायला हवी होती तर ती स्वच्छता तेवढी चांगली दिसून आलेली नाही आहे आणि त्याच्यामुळं साहजिकच की ह्या स्वच्छता तेवढ्या प्रमाणात न राहिल्यामुळे सुद्धा आपल्याला अशा पद्धतीचे अनेक रुग्ण पाहायला मिळालेले आहेत. पालखी काळ हा अत्यंत महत्त्वाचा असतो. तुम्ही मध्यंतरी आम्ही बातमी कव्हर केलेली आहे. आपण दरवर्षी तुमची ती जी सेवा तुम्ही करता वारकऱ्यांची त्याच्या बातम्या आम्ही करतो आणि खूप तुम्ही मनोभावे अगदी सेवाभावाने ते करता. पालखीच्या वेळेचं सासवड म्हणजे या अगोदरचं म्हणजे नगराध्यक्ष नगरसेवकांच्या वेळेचं सासवड पालखी काळातलं आणि या वर्षीचं सासवड, काय फरक जाणवलं का? नक्कीच अगोदर कसं होतं की पालखी गेली की लगेच मला वाटतं की एक 4 ते 6 तासामध्ये किंवा 1 दिवसामध्ये पूर्ण शहर पूर्ण स्वच्छ केलं जात होतं. त्यामुळं कचरा कुठेही दिसून येत नव्हता किंवा तो कचरा पूर्ण जमा करून तो पूर्णपणे कचरा डेपोमध्ये गेला जात होता. फक्त तो कचरा तो जमा करून नेणं हा विषय होत नव्हता, तर फवारण्यासुद्धा होत होत्या. परंतु ज्या पद्धतीने अगोदर होत होतं त्या पद्धतीने थोडंसं एवढ्या 1-2 वर्षामध्ये झालेलं नक्कीच दिसून येत नाही. त्याच्यामध्ये नक्कीच तफावत आम्हाला आढळून आलेली. काय मतदारांचा कौल काय राहील यावेळेला? आता मेन मुद्द्याला हात घालतो की सासवडचं आता मतदान होईल. तुम्ही सुरुवातीला सांगितलं की काकी श्रीमती आनंदी काकी जगताप या ज्या आहेत ह्या नगराध्यक्ष व्हावेत ही इच्छा तुम्ही व्यक्त केली. एकंदरीत या वेळेला आता माजी आमदार संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, अगोदर ते काँग्रेसमध्ये होते. तर कसं सासवडकर कसा कौल देतील यावेळेला की कमळ फुलेल असं काल चंद्रकांत पाटील आले त्यांनी म्हटले, अगोदर योगेश टिळेकर आले ते पण म्हटले होते. एकंदरीत काय वाटतं, खरंच सासवड नगर परिषदेवरती कमळ फुलेल का यावेळेला? हो, फुलेल, कमळ फुलेल नक्कीच. परंतु कसं आहे, कमळापेक्षा सुद्धा मी मगाशीही म्हणलं की आपल्याला जे काय नेतृत्व आज म्हणजे नगराध्यक्षपदासाठी उभं आहे तर ते मातृत्व रूपाने जे काकी आहेत तर त्यांची सासवड शहराशी जी असलेली नाळ आहे ह्या नाळीकडे पाहून, प्लस कसं आहे की आता लोक म्हणजे धर्म किंवा इतर जात-पात असं न पाहता, कोणत्या आडनावाकडं न पाहता लोक जे लोक ह्याच्यामध्ये काम करत आहेत, ज्यांचा अनुभव आहे, जे कणखर नेतृत्व आहे, ज्यांनी आजपर्यंतचा तिथे काम केलेलं किंवा जे काही विकास केलेला आहे अशा नेतृत्वाला नक्कीच लोक प्राधान्य देतील आणि हे प्राधान्य आनंदी काकींच्या रूपामध्ये नक्की लोक त्यांना मतदान करून करतील आणि त्याच्यामुळे ऑटोमॅटिकच कमळ हे फुलणार आहे. धन्यवाद सर. म्हणजे तुम्ही आत्ता तुमचं आम्ही बघतो खूप रुटीन बिझी असतं आणि त्यातून आम्हाला तुम्ही वेळ दिला, चावडी न्यूजशी संवाद साधला आणि त्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधला, याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद सर. तर प्रेक्षक मित्रांनो, हे होते
विश्वनिरंजन नेत्र रुग्णालयाचे सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर प्रवीणजी जगताप यांच्याशी आपण मनमोकळ्या गप्पा मारल्यात. अतिशय बिझी शेड्यूल असतं सरांचं आणि त्या शेड्यूलमधून त्यांनी आपल्याला वेळ दिला आहे, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. बहुतेक जे त्यांनी जे मुद्दे मांडलेत ते खरंच अधोरेखित करण्यासारखे आहे की सासवड नगर परिषदेचा प्रशासकाचा जो 4 वर्षांचा काळ आहे यावरती मोठ्या प्रमाणात सासवडकरांना खरंच हैराण झालेले होते सासवडकर. एका अर्थाने काय की नोकरशाही ही लोकशाहीला बाधा ठरली आणि प्रशासकामुळे सासवडचा विकास खुंटला. हा जो चर्चेचा विषय बनलेला होता तो पुन्हा एकदा अधोरेखित होताना दिसतोय की काय की लोकप्रतिनिधी असणं हे लोकशाहीच्या दृष्टीने, लोकशाही वाचवण्याच्या दृष्टीने आणि कोणत्याही शहराचा, गावाचा किंवा राज्याचा असेल, देशाचा असेल, विकासासाठी किती गरजेचं आहे हे यातूनच अधोरेखित होतं. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सासवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025चे सर्व अपडेट, मतदारांच्या प्रतिक्रिया, त्यांच्या मुलाखती यासोबत जे उमेदवार आहे त्यांच्या प्रतिक्रिया, हे सर्वच अपडेट आम्ही चावडी न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. हे अपडेट तात्काळ मिळण्यासाठी एक छोटंसं काम करायचं आहे, तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. धन्यवाद.